नमस्कार, मी संदीप. आम्ही बी घडलो या आजच्या भागामध्ये आपण अशा एका व्यक्तीला आज भेटणार आहोत की ज्यांनी शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षेमध्ये इचलकरंजी शहराबरोबरच पूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे. आजपर्यंत हजारो विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्यवृत्ती प्राप्त झालेले आहेत. त्याचबरोबर आताही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा व उद्योगांच्यामध्ये यशस्वीपणे कार्य करत आहेत. नुकतेच NMSच्या परीक्षेमध्ये इचलकरंजी शहरामध्ये सर्वाधिक 32 विद्यार्थी शिष्यवृत्ती प्राप्त करून शाळेला अव्वल स्थानी नेणारे आमचे गुरुवर्य आदरणीय राजेंद्र घोडके सर यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. सर, आपलं या मुलाखतीमध्ये खूप खूप स्वागत आणि आपलं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. खरं तर स्पर्धा परीक्षा म्हटलं की प्रत्येकाच्या मनामध्ये वेगळे प्रश्न असतात आणि सरांच्या माध्यमातून आपण आज या सर्व प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न करूया. सर, शिष्यवृत्ती आणि स्पर्धा परीक्षा याचा प्रवास कधी आणि कसा सुरू झाला? मी 1993ला इचलकरंजी नगरपालिका शिक्षण मंडळाच्या नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यामंदिर शाळा क्रमांक 23 या ठिकाणी शिक्षक म्हणून रुजू झालो. सहज माहिती घेताना लक्षात आलं की 1983ला मी स्वतः नगरपालिका शिक्षण मंडळाकडून 7वी स्कॉलरशिपला शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी होतो. त्यानंतर 10 वर्षामध्ये कुणीही विद्यार्थी शिक्षण मंडळाकडून शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यशस्वी झाले नाहीत. ही माहिती मिळाल्यानंतर ती प्रेरणा समजून आता आपण आपला एखादा विद्यार्थी स्कॉलरशिपमध्ये आणायचाच असा चंग बांधला आणि लगेचच 1994ला माझा शाळा क्रमांक 23चा विद्यार्थी संदीप गुंडोपंत गोंदकर हा 7वी स्कॉलरशिपला यशस्वी झाला आणि माझ्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकाच्या प्रवासाला सुरुवात झाली. त्यानंतर शाळेबरोबरच अन्य काही शाळातील विद्यार्थीसुद्धा माझ्याकडं स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी येऊ लागले आणि मला जेवढं शक्य आहे तेवढं मी त्यांनाही मार्गदर्शन करत राहिलो. त्यानंतर इंग्रजी माध्यमाचे काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेतील काही शॉर्टकट माहीत व्हावेत म्हणून माझ्याकडे येत गेले. त्यानंतर स्नेहबंध स्पर्धा परीक्षा केंद्र जे इचलकरंजीतील एकेकाळचं एक आदर्श स्पर्धा परीक्षा केंद्र होतं, त्यामध्ये मी मार्गदर्शक म्हणून काम करू लागलो. त्या ठिकाणी शिक्षकांच्या TET परीक्षेसाठी, बँकिंग परीक्षेसाठी आणि MPSC परीक्षेसाठी मी बऱ्याच वेळेला मार्गदर्शक म्हणून काम केलं आणि आज अखेर बऱ्याच ठिकाणी स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी, गणित, बुद्धिमत्ता चाचणी ह्या विषयांच्या मार्गदर्शनाची संधी मला मिळाली. आज आता रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतनमध्ये मी शिक्षक म्हणून काम करतो आहे. गेली 15 वर्ष या शाळेच्या माध्यमातून इचलकरंजी शहरात नगरपालिकेची एक वैशिष्ट्यपूर्ण शाळा म्हणून ठसा उमटवायचा प्रयत्न आमच्या शाळेतील सर्व शिक्षकांनी केलेला आहे. त्याचाच परिणाम म्हणून काल जाहीर झालेल्या NMMSच्या गुणवत्ता यादीत आमच्या शाळेचे 32 सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी यशस्वी झाले. आत्तापर्यंतच्या माझ्या प्रवासातील हा सगळ्यात सुखद अनुभव असं म्हणायला हरकत नाही. भविष्यातही विद्यानिकेतनमधील अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होतील अशी अपेक्षा आहे. स्पर्धा परीक्षांच्यामध्ये आपलं हातखंडा आणि आपल्याकडचे असणारे गुण हे सर्वांना परिचितच आहेत. पण प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यामध्ये स्पर्धा परीक्षांचं महत्त्व काय आहे किंवा स्पर्धा परीक्षा का महत्त्वाची असं आपल्याला वाटतं? शालेय स्तरावरच्या स्पर्धा परीक्षा ही प्रत्येक विद्यार्थ्याची शैक्षणिक अविभाज्य गोष्ट असायला पाहिजे असं मला वाटतं. प्रत्येक वेळेला शालेय जीवनामध्ये स्पर्धा परीक्षेत यश मिळेलच असं नाही, परंतु स्पर्धा परीक्षेची शिदोरी भविष्यात आपल्याला खूप मदत करून जाईल असं मला वाटतं. आता IAS सारख्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याची पूर्वतयारी म्हणून शासनानं 5वीला 8वीला स्कॉलरशिप परीक्षा, 8वीला NMMS परीक्षा, 10वीला NTS परीक्षा ठेवलेली आहे. आपण ह्या छोट्या परीक्षांमध्ये यशस्वी होऊ किंवा नाही होऊ, पण आपण IAS होताना ह्या सगळ्या परीक्षांचा अनुभव निश्चितपणे उपयोगी पडेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या तयारीतून कोणत्याही व्यक्तीला अत्यंत कमी वेळात अत्यंत चांगला निर्णय घ्यायची सवय लागते आणि त्यामुळं त्या मुलाचं व्यक्तिमत्व
अत्यंत चांगल्या पद्धतीनं घडण्यासाठी स्पर्धा परीक्षा असायला पाहिजेत असं माझं मत आहे. आता जेव्हा एखादी जिल्हाधिकारी जिल्ह्याच्या ठिकाणी बसून कामकाज पाहत असतात, परंतु एखाद्या त्यांच्या जिल्ह्यातील दुर्गम तालुक्यातील अप्रिय घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी कमीत कमी वेळेत शासकीय नियमाला अधीन राहून जनतेला लोकप्रिय होईल असा निर्णय घेण्यासाठी फार कमी वेळ असते. त्यावेळेला कोणतेही जिल्हाधिकारी थांबा मी नियमांचं पुस्तक वाचतो, वरिष्ठांचं मार्गदर्शन घेतो, चर्चा करतो असं न म्हणता अत्यंत कमी वेळात अत्यंत वेगानं आणि अत्यंत लोकप्रिय निर्णय घेतात. ही जी सर्व तयारी आहे ती स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांच्याकडून आपोआप तयारी झालेली असते. स्पर्धा परीक्षेमध्ये सर्वांनाच सहभाग घेऊन यशस्वी व्हावं असं वाटत असतं, पण या स्पर्धा परीक्षेमध्ये सहभाग होत असताना पालक आणि विद्यार्थी यांच्या काही अपेक्षा असतात, अडचणी असतात आणि होणाऱ्या चुका असतात. याबद्दल आपल्याला काय वाटतं? खरं तर स्पर्धा परीक्षेचा अनुभव विद्यार्थी दशेत मिळणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. प्रत्येक वेळेला यशापयशाचा विचार करणं तितकंसं योग्य नाही आहे. मी माझ्याकडं पालकांनी ज्या वेळेला विद्यार्थ्यांच्या बाबतीत अपेक्षा व्यक्त करतात त्यावेळेला मी त्यांना विचारते तुमचा नंबर आला होता का? आणि बऱ्यापैकी मग पालकांचं उत्तर नकारार्थी असतं. अनुवंश आणि परिस्थिती ह्या दोन्ही गोष्टी मुलांच्या जडणघडणीला आवश्यक असतात. आपण आता अनुवंशाच्या बाबतीत कायच करू शकत नाही, पण त्याला परिस्थिती चांगली उपलब्ध करून देणं ही पालकाची जबाबदारी आहे. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये कधीही इन्स्टंट यश मिळू शकत नाही. जसं वनस्पतीला पेरणं आणि उगवणं आणि वाढणं आणि विस्तारणं यामध्ये वेळ द्यायला लागतोय, तसंच काहीसं विद्यार्थ्यांच्या बाबतीत असते. पण पालकांना कसं पेरलेल्या दिवशी विस्तारलेले मोठे वृक्ष बघायची इच्छा असते आणि त्यातून मुलांच्यावर दबाव येतोय. पालकांच्या अतिरिक्त अपेक्षांच्यामुळं मुलांचं स्पर्धा परीक्षेतलं लक्ष विचलित होते आणि त्यांना स्पर्धा परीक्षा अवघड वाटायला लागते. माझी विनंती अशी आहे पालकांना की त्यांनी आपल्या पाल्याकडून या स्पर्धा परीक्षेमध्ये त्याला संधी देण्यासाठी फक्त उद्युक्त करावं आणि तो जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं त्या स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करेल याचा विचार करावा. जेव्हा तयारी चांगली होते, पालकांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद असेल तर निश्चितपणे मुलांना यशाच्या जवळ जायला काहीच अडचण नाही. आणि शेवटी स्पर्धा परीक्षेमध्ये त्या स्पर्धा परीक्षेच्या हॉलमध्ये काही मिनिटांमध्ये असलेल्या वातावरणाचा मुलाच्या यशावर परिणाम होत असतो. पण स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाला नाही म्हणजे तो मुलगा बादच आहे किंवा त्याची योग्यताच नाही असं पालकांनी समजू नये. अनेक अपयशानंतर बऱ्याच वेळेला मुलं शेवटी खूप मोठं यश मिळवलेली माझ्या पाहण्यात आहेत. त्यामुळं पालकांनी सकारात्मकता ठेवून चांगली परिस्थिती स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं मुलांना कशी देता येईल याचा सातत्यानं विचार करावा असं मला वाटते. आता विद्यार्थ्यांच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतःचं सामर्थ्य आणि स्वतःच्या मर्यादा ओळखल्या पाहिजेत. आपल्याकडे काय होते, आपण फक्त दुसऱ्यांचाच विचार करतोय. एखादा विद्यार्थी किती हुशार आहे, त्याला काय येते याच्याशी माझा निकाल अवलंबून नाही आहे. माझं सामर्थ्य काय आणि माझ्या मर्यादा काय याचा मी सातत्यानं विचार केलो तर मला यशस्वी होता येते. आणि यासाठी आपल्याला आपले छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम उदाहरण आहे. शिवाजी महाराजांनी कधीही आपल्या शत्रुपक्षाच्या सामर्थ्याची किंवा मर्यादांची दखल घेतली नाही. त्यांनी सातत्यानं आपलं सामर्थ्य कशात आहे आणि आपल्या मर्यादा काय आहेत हे लक्षात घेऊन त्यांनी गनिमी काव्यासारख्या काही गोष्टी अंमलात आणल्या. काही ठिकाणी अत्यंत यशस्वी तडजोडी ज्यातून स्वराज्य उभारणं शक्य झालं अशा तडजोडी त्यांनी केल्या. तसं विद्यार्थ्यांनी फक्त आपल्या स्वतःचा विचार करायला पाहिजे. आपल्या चांगल्या बाजू काय आहेत त्या अधिक चांगल्या कशा होतील आणि आपल्या मर्यादा काय आहेत आणि त्या मर्यादांच्यावर मात कशी करता येईल याचा विचार करायला पाहिजे.
बऱ्याच वेळेला स्पर्धा परीक्षेमध्ये संयम महत्त्वाचा असते आणि या संयमाच्या अभावामुळं कितीतरी चांगली मुलं स्पर्धेतून बाहेर जातात. तुम्हाला सगळ्यांना हेनरी फोर्डचं उदाहरण माहीत आहे. अमेरिकेमध्ये सोन्याच्या खाणी लिलावात द्यायचं काम चालू होतं. एका प्रचंड मोठ्या व्यापाऱ्यानं प्रचंड मोठी गुंतवणूक करून लिलावामध्ये ती सोन्याची खाण घेतली होती. त्या ठिकाणी अत्यंत आधुनिक मशिनरी लावून, खूप चांगले निष्णात कर्मचारी लावून त्यानं त्या ठिकाणी सोनं मिळावं म्हणून खुदाईला सुरुवात केली. रोज ही खुदाई सुरू होती आणि हा हेनरी फोर्ड त्या ठिकाणी उभा राहून बघायचा. अरे आत्ता सोनं लागेल, थोड्या वेळात सोनं लागेल, असा अत्यंत पॉझिटिव्ह विचार करत त्या ठिकाणी हेनरी फोर्ड उभारलेला असायचा. असे 2, 4, 8 दिवस झाले आणि त्या व्यापाऱ्याची मनस्थिती मात्र ढळायला लागली. त्याला वाटायला लागलं आपण घेतलोय खरं, एवढ्या मोठ्या रकमेनं लिलाव बोललोय, एवढे चांगले अद्ययावत उपकरणं पैसे खर्च करून आणलेत, एवढे निष्णात कर्मचारी आपण पैसे देऊन उभा केलेत, पण यश काय मिळत नाही असं वाटतंय. एक दिवस साधारणपणे 30 फूट खाली खोदून झाल्यानंतर तो व्यापारी पूर्णपणे नकारात्मकतेकडे वळतोय. बाद झालं म्हणते, आता ह्यापुढं आता अधिक तोटा नको, आणि त्यानं ते काम थांबवायचं ठरवतोय. पुढचा तोटा होऊ नये ह्या विचारानं त्यानं काम थांबवायचं ठरवलेलं असते. पण त्याच वेळेला हेनरी फोर्ड म्हणते, अरे 30 फूट खाली गेलाय हा, आता थोड्याच वेळात सोनं लागेल आणि असं काय करतोय हा. आणि शेवटी हेनरी फोर्ड त्या व्यापाऱ्याबरोबर स्वतः चर्चा करतोय. म्हणतोय ठीक आहे, मला देताय का बघा म्हणते हे काम. आता पूर्ण तोटा होण्यापेक्षा बरं म्हणून तो व्यापारी त्या हेनरी फोर्ड बरोबर चर्चा करतोय. अत्यंत माफक किमतीला लिलावाचं काम त्याच्याकडे देऊन टाकतोय. अत्यंत माफक किमतीला, किंबहुना स्क्रॅपच्या किमतीत मशिनरी हेनरी फोर्डला देऊन टाकतोय. आणि कर्मचारीसुद्धा अन्यत्र जाण्यापेक्षा इथंच काम केलेलं बरं म्हणून थोड्या कमी पगारामध्ये त्या ठिकाणी काम करायला सुरुवात करतात. दुसऱ्या दिवशीपासून हेनरी फोर्ड त्या खाणीच्या कामावर मालक म्हणून उभा असते आणि 2, 4, 5 दिवसातच साधारणपणे 35 फूट खाली गेल्यानंतर जगातील सर्वात मोठी सोन्याची खाण हेनरी फोर्डच्या नावावर लागते. मित्रांनो, 30 फूट खुदाई दुसऱ्यानंच केलेली होती. फक्त 5 फुटाचा संयम त्याच्याकडे नसल्यामुळं त्याला आपलं यश हेनरी फोर्डला द्यायला लागलं. आपणही नेहमी साधारणपणे 30 फूट खाली जातोय, पण उरलेल्या 5 फुटात मात्र आपण पळून जातोय. असं न करता अत्यंत संयमानं यश आपल्याला मिळेपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहिलो तर निश्चितपणे आपण सगळेजण आपण ठरवलेल्या उद्दिष्टामध्ये यशस्वी होणारच. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांनी भान ठेवून नियोजन करायला पाहिजे आणि बेभान होऊन काम करायला पाहिजे. आपली मात्र उलटी गंमत असते. आपण बेभान होऊन नियोजन करतोय. सुरुवात एवढी जोरात असते की उद्या परवा माझा निकाल लागेल आणि मी यशस्वी होईल आणि माझी मिरवणूक निघेल असं वाटत असते. पण जसजसा काळ जाईल तसं आपण कार्यवाहीसाठी कायच करत नाही आणि मग आपलं नियोजनच राहते आणि यश आपल्यापासून दूर राहते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्याला उगीच असं वाटते हा विषय अवघड आहे, हा विषय सोपा आहे, ह्यात माझा स्कोअर चांगला होईल, हे काही मला जमणारच नाही. पण हे तितकंसं योग्य नाही. आपल्या घरामध्ये ज्या खोलीत आपला रोज वावर असतोय ती खोली स्वच्छ, नीटनेटकी आणि आपल्याला आवडणारी असते. ज्या खोलीत आपला वावर नसतोय तिथं कालांतरानं जळमटं साठायला सुरुवात होते आणि मग तिथं हळूहळू आपल्यालाच आपलीच खोली नकोशी वाटायला लागते. तसंच काहीसं आपल्या विषयांचं आहे. कधीतरी गणित हा विषय अवघड वाटला, मग आपण तो दुर्लक्षित केला आणि तिकडं बघायचंच बंद केलं आणि मग आपल्या गणिताच्या अभ्यासातली जळमटं वाढत गेली आणि गणित नकोसं वाटायला लागलं. त्यापेक्षा ज्या त्या वेळेला गणित जळमटापर्यंत जाण्यापेक्षा अवघड वाटतोय ना त्या विषयाची मैत्री करायची. आणि तुम्हाला माहीत आहे,
आपल्या जीवनामध्ये आपले मित्र किंवा मैत्रीण ही इतकी महत्त्वाची गोष्ट आहे की आपण काही गोष्टी आपल्या आईवडिलांना नातेवाईकांना बोलू शकत नाही, पण मित्रमैत्रिणीकडे निश्चितपणे बोलू शकतो. तसं जेव्हा अवघड वाटणारं काम असते त्यावेळेला त्या कामाशी मैत्री करा. मैत्री केल्यानंतर आपोआपच आपल्या वेदना त्या मित्राला मैत्रिणीला कळायला लागतील आणि त्यांची मदत आपल्याला मिळेल. पु ल देशपांडे यांनी अभ्यास एक छंद असं मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. हा आपला छंद असायला पाहिजे. दिवसभरात आपण अनेक छंद जोपासल्यामुळं आपल्या मनाला आनंद आणि उभारी मिळते. विद्यार्थ्याच्या आयुष्यात अभ्यास हाच छंद असायला पाहिजे आणि छंदामध्ये कधीही कंटाळा अडचण असत नाही. त्यामुळं स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना माझं आव्हान आहे, आपण अभ्यासाकडं एक छंद म्हणून बघायला पाहिजे. त्याहीपेक्षा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला स्पर्धा परीक्षेत यश मिळवायचं असेल तर आपली इच्छाशक्ती प्रचंड पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत मी त्या परीक्षेमध्ये यशस्वी होणारच अशी भावना असल्याशिवाय आपण यशस्वी होऊ शकत नाही. महाराष्ट्रामध्ये एखाद्या परीक्षेत एकच जागा असेल तर ती जागा मलाच मिळणार असा प्रचंड आत्मविश्वास असणारे विद्यार्थीच परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकतात. स्वतःबद्दल नकारात्मक भावना बाळगणारे, विनाकारण दुसऱ्यांचा दबाव घेणारे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊ शकत नाहीत. गेल्या 30 वर्षाच्या आपल्या या शिष्यवृत्तीच्या मार्गदर्शनामध्ये किंवा एक शिक्षक म्हणून या शिक्षण क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानामध्ये आपण हजारो विद्यार्थ्यांना घडवलेलं आहे आणि हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून नंदनवन फुलवलेलं आहे. सध्याचं युग हे आपण स्पर्धा परीक्षेचं युग म्हणून ओळखतो. तर या स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षार्थी व्हावं का ज्ञानार्थी व्हावं असं एक शिक्षक म्हणून आपल्याला वाटतं? खरं तर ज्ञानार्थी होण्यासाठी थोडंफार परीक्षार्थी व्हायला हरकत नाही, परंतु केवळ परीक्षार्थी झालं आणि आपल्या कागदावर मार्क वाढले म्हणजे आपण शिक्षणात यशस्वी झालो असं म्हणता येत नाही. परीक्षा हे स्वतःला समृद्ध झालो आहे की नाही तपासण्यासाठी एक माध्यम आहे, परंतु केवळ ते म्हणजेच सर्व काही असं समजण्यात काही अर्थ नाही आहे. आपण कुठल्याही अभ्यासामध्ये शिकताना त्या विषयाचं सखोल ज्ञान मला कसं मिळेल ह्यासाठी प्रयत्नशील असायला पाहिजे. आणि सखोल ज्ञान मिळाल्यानंतर परीक्षार्थी हा एक छोटा टप्पा आपोआपच आपण निश्चितपणे पार पाडू, पण त्याहीपेक्षा जास्त समृद्ध आपण व्हायला पाहिजे. खरं तर आपली जी पाठ्यपुस्तकं असतात महाराष्ट्र शासनानं निर्माण केलेली, त्या पाठ्यपुस्तकांची रचनाच इतकी छान पद्धतीनं केलेली असते की विद्यार्थ्यांचं वय, त्यांचं मानसशास्त्र, त्यांना मिळालेला परिसर या सगळ्याचा विचार करून पाठ्यपुस्तकाची रचना केलेली असते. जेव्हा आपण प्रत्येक विषय मनापासून समरसतेनं शिकायचा प्रयत्न करतो त्यावेळेला आपोआपच आपण खऱ्या अर्थानं ज्ञानार्थी होत असतो. पण आपण त्यातही शॉर्टकट काढतो आहे. महत्त्वाचं काय, कमी महत्त्वाचं काय, ह्याचा काय उपयोग, हे कशाला, हे परीक्षेला येत नाही, अशा काही आपल्या सवयींच्यामुळं मग आपण परीक्षार्थी बनायला जातो आहे. आणि भविष्यामध्ये मोठेपणी एखाद्या स्पर्धा परीक्षेमध्ये जे आपण दुर्लक्षित केलेलं असते शाळा शिकताना पाठ्यपुस्तकातलं, नेमकं त्याच विषयावर एखादा प्रश्न येतो आणि मग आपल्याला अडचण निर्माण होते. आपण कोणत्याही विषयाची तयारी करताना पाठांतर आवश्यकतेपेक्षा जास्त करायची गरज नाही आहे. त्यापेक्षा समजून घेणं आणि ते पुन्हा पुन्हा लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. आपण एखाद्या आपल्या मित्राच्या घरी पहिल्यांदा जाताना तो पत्ता पाठ करत नाही, लक्षात ठेवतोय. निघाल्यानंतर कदाचित एखादी गल्ली मागं पुढं होते, पण निश्चितपणे आपण थोड्या वेळानं त्या मित्राच्या नेमक्या घरी जातोय. तसं आपल्या अभ्यासाचं असायला पाहिजे. आपल्याला जिथं जायचं आहे तिथं जाताना काही अडचणी येतील, पण लक्षात ठेवून गेलो तर पुढच्या वेळेला ती अडचण असणार नाही. आपला असा प्रयत्न असायला पाहिजे. जिथं पाठांतर आवश्यकच आहे, गणितामध्ये काही गोष्टी, विज्ञानामध्ये काही गोष्टी पाठांतराशिवाय चालत नाहीत, त्या आपण पाठांतर करणं गरजेचं आहे. परंतु अन्य ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी आपण समजावून घेणं आणि त्या स्वतःमध्ये बिंबवणं फार महत्त्वाचं आहे. आणि शालेय जीवनामध्ये कोणत्याही स्पर्धा परीक्षेतील अपयश
की आपण प्रेरणा म्हणून समजलं पाहिजे. स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी आपली प्रचंड इच्छाशक्ती पाहिजे. आवश्यक ते प्रयत्न आपण केले पाहिजेत. त्यामध्ये आपल्या चुकांची दुरुस्ती आपण केली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये सातत्य पाहिजे. आणि त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे आपल्या ह्या सगळ्या कामामध्ये अत्यंत सकारात्मकता पाहिजे. मी यशस्वी होणारच ही भावना रोजच्या रोज आपल्या मनातली वाढली पाहिजे. आणि त्यानंतर मग आपलं यश निश्चितपणे आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि शाळा शिकणं या गोष्टीकडं आपण जरा वेगळ्या नजरेनं बघायला पाहिजे. कोणताही प्राणी माणूस सोडून शाळेत जात नाही, तो शिकत नाही. आपण शिकतोय. शिकण्यामध्ये आपल्याकडून अपेक्षा अशी आहेत की आपण सर्वगुण संपन्न व्हावं. आपल्या कुटुंबाला आपण सर्वगुण संपन्न होण्यासाठी मदत करावी. आणि आपल्या ज्ञानातून समाजासाठी, देशासाठी काही चांगलं करण्याची उर्मी आपल्यामध्ये निर्माण व्हावी. ह्यासाठी शाळा आणि शिक्षण आहे. ह्या मूलभूत हेतूला धरूनच आपण स्पर्धा परीक्षेतून स्वतःबरोबर समाजाचं आणि राष्ट्राचं हित कसं साधता येईल याचा विचार करून स्पर्धा परीक्षेची तयारी करावी असं मला वाटतं. आपल्या ज्ञानाचा आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना फायदा झालेलाच आहे. पण या मुलाखतीच्या माध्यमातून अजूनसुद्धा शेकडो विद्यार्थ्यांच्यापर्यंत आपण पोहोचणार आहात आणि त्यांनाही याचा नक्की फायदा होईल. स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्याची जी वेगळी सूत्रं आपण सांगितली याचा विद्यार्थी नक्कीच अवलंब करून त्यांच्या आयुष्यामध्ये तो बदल घडवून आणतील. आपण आपला मौल्यवान वेळ आज दिल्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. आम्ही बी घडलो या आजच्या भागामध्ये आपण स्पर्धा परीक्षेचे तज्ज्ञ मार्गदर्शक आणि एक आदर्श शिक्षक श्री राजेंद्र घोडके सर यांची मुलाखत पाहिली. ही मुलाखत आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. अशाच पद्धतीच्या आणखी वेगळ्या व्हिडिओसाठी माझ्या निषेधित कॉर्नर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.